व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या जीवाभावाच्या व्यक्ती आहेत, त्या सर्वांना नमस्कार करून मी माझे 2 शब्द व्यक्त करत आहे. व्यासपीठावर अत्यंत नामवंत गझलकार, इंग्रजी साहित्याचे गाढे व्यासंगी प्राध्यापक डॉक्टर मुकुंद राजपंखे सर उपस्थित आहेत आणि त्यांच्यामुळे या कार्यक्रमाची उंची खूप वाढली आहे. माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, कारण माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना ही राजपंखे सरांनी लिहिलेली आहे. आता मी असा विचार करत आहे की एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये अत्यंत भाग्याचा क्षण कुठला असू शकतो. तो तेव्हा असू शकतो की जेव्हा त्या मुलीचा प्रकाशन सोहळा चालू आहे आणि तिची आई व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून बसलेली आहे. म्हणजे जिनं आपल्याला जन्म दिला, जिनं आपल्याला घडवलं, वाढवलं, शिकवलं, संस्कार दिले, लिहायला, वाचायला आणि विचार करायला प्रवृत्त केलं, ती आई आज आपल्या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे. लहानपणापासून आईनं मला वाचनाची आवड लावली, जाणीवपूर्वक निर्माण केली. खरं म्हणजे आपल्या पाखरांना चारा आणि निवारा देण्यामध्ये तिचं बरंचसं आयुष्य व्यतीत झालं, तरीसुद्धा त्या अवघड परिस्थितीतसुद्धा ती सातत्यानं नवीन नवीन चांगली चांगली पुस्तकं वाचायची आणि ती आम्हाला वाचायला लावायची. त्यामुळं अगदी लहानपणापासून वाचायची सवय लागली. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्कॉलरशिपच्या परीक्षा, हिंदीच्या परीक्षा, संस्कृतच्या परीक्षा, गणिताच्या परीक्षा, अशा सगळ्या परीक्षांना ती आम्हाला बसवायची. म्हणजे गणित प्रावीण्य परीक्षा असेल किंवा हिंदीची सुलभ परीक्षा असेल किंवा संस्कृतची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांना तिने मला बसवलं, माझ्याकडून अभ्यास करून घेतला आणि मला एक विचार दिले, एक दिशा दिली आयुष्याला. वाचनाची आवड निर्माण करण्यामध्ये अजून एका व्यक्तीचा खूप मोठा हात आहे. तो म्हणजे माझ्या शाळेतल्या बाई. मला चांगलं आठवतं की मी अगदी 5वी-6वीमध्ये होते आणि आमच्या शाळेतल्या बाईंवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती, लायब्ररी सांभाळायची. तर त्या आम्हाला प्रत्येक वर्गाला एक एक वार वाटून दिलेला होता की त्या वारी मधल्या सुट्टीत आम्ही जाऊन उभं राहायचं आणि पुस्तक घ्यायचं. परंतु मी तिथे उभं राहिल्यानंतर त्यांनी विचारायचे, तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे, कारण आमची लायब्ररी, शाळा मोठी होती, लायब्ररी पण भरपूर मोठी होती. मी त्यांना म्हणायची, मला त्यावेळेला हे कवी, लेखक वगैरे काही माहीत नसायचं. मी त्यांना म्हणायची, जे सगळ्यात मोठं पुस्तक आहे, जाड पुस्तक आहे, ते मला द्या. म्हणजे मला ते वाचण्यामध्ये माझा भरपूर वेळ जाईल आणि मी रात्रभरामध्ये ते पुस्तक वाचायची, परत दुसऱ्या दिवशी त्यांना नेऊन द्यायची. सुरुवातीला त्या मला सांगायच्या की पुढच्या वारी आहे, पण नंतर मग त्यांना असं वाटायला लागलं की हिला एवढी वाचनाची जर आवड आहे तर आपण हिला पुस्तक दिलं पाहिजे. आणि जेव्हा मी वाचून तिथे जायची ते पुस्तक परत करायला, तर त्या मला विचारायच्या की तू ह्याच्यामध्ये तुला काय आवडलं, तू खरंच, म्हणजे सुरुवातीला त्यांना संशय यायचा की ही खरंच वाचते का, असंच पुस्तक आणून देते. तर मग त्या मला विचारायचे की तू काय वाचलं, तुला यातलं काय आवडलं. आता काय आवडलं आणि त्याचं परीक्षण करणं इतकी प्रगल्भता तेव्हा नव्हती, परंतु त्यामुळं पुस्तकाची टिप्पणं काढायची, चांगले चांगले विचार, वाक्य लिहून ठेवायची, ही सवय तेव्हापासून लागली. निबंध स्पर्धांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये माझ्या आईने मला सतत भाग घ्यायला लावला. ती मला भाषण लिहून द्यायची आणि ते भाषणावर माझ्याकडे असा खूप मोठा गठ्ठा आहे. मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगते की माझ्याकडे भरपूर सारे सर्टिफिकेट्स आहेत. अगदी बालवाडीपासून माझ्याकडे सर्टिफिकेट आहे की ज्याच्यामध्ये माझ्या आईने मला व्यासपीठावर येऊन उभं केलं आणि मला भाषण करायला लावलं. माझे अत्यंत आवडते लेखक आहेत प्रवीण दवणे सर, आणि त्यांचं एक वाक्य जे माझं फार आवडतं आहे ते असं आहे की पुस्तकांना जवळ घेता घेता पुस्तकंही आपल्याला जवळ घेतात आणि मग वाचकाचा प्रवास हा लेखक होण्याकडे सुरू होतो. मला वाटतं की हे विधान माझ्या बाबतीमध्ये सुद्धा तेवढंच खरं झालेलं आहे. आणि ह्या वाचक म्हणून काम करत असताना हळूहळू मी लेखिका झाले. अर्थात यासाठी बराच काळ जावा लागला. लग्न झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर मी कविता लिहायला सुरुवात केली आणि माझं पहिलं पुस्तक आलं ते म्हणजे कोश. जेव्हा मी त्या कविता लिहित होते त्यावेळेला माझे सासरे वारलेले होते, परंतु सासूबाई मात्र जिवंत होत्या. त्यांच्यासमोर मी कविता लिहित होते आणि माझी खूप इच्छा होती की त्यांच्यासमोर हे पुस्तक प्रकाशित व्हावं, परंतु ते मी करू शकले नाही. माझं ते स्वप्नच राहिलं, कारण सासूबाई अर्ध्यातून निघून गेल्या. त्यामुळं त्या पुस्तकाला जी अर्पणपत्रिका आहे त्याच्यावरती ते पुस्तक मी माझ्या सासू सासऱ्यांना अर्पण केलेलं आहे. आता असं वाटतं आहे की त्यांच्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं, कारण सासरचं जे घर आहे ते वैचारिकरित्या अत्यंत समृद्ध आहे. मी असं म्हणणार नाही की आमच्या घरात खूप पुस्तकं आहेत. मी असं म्हणेन की ते पुस्तकांचं घर आहे आणि तिथे आम्ही राहत आहोत. कारण 1000च्या जवळपास पुस्तकं आमच्या घरामध्ये आहेत. तरीही दर आठवड्याला ॲमेझॉनवरून अनेक पुस्तकं घरी येतात आणि आम्ही ते सातत्याने वाचत राहतो. अर्थात माझ्यापेक्षाही माझे पती, त्यांचं वाचन खूप दांडगं आहे, ते जास्त वाचतात माझ्यापेक्षा, परंतु मी सुद्धा बरीचशी पुस्तकं मागवत असते आणि सातत्यानं ती वाचत असते.
तर विचारांचा वारसा, संस्कारांचा वारसा हा माझ्या सासू सासऱ्यांनी मला दिला. आजही सर मी तुम्हाला सांगते की जेव्हा आम्ही घरातून बाहेर जाण्यासाठी रिक्षात बसतो, रिक्षावाला पैसे घ्यायला तयार नसतो, तो म्हणतो मी मॅडमचा विद्यार्थी आहे. आम्ही भाजी आणायला गेलो तर त्या माणसाने मला सांगितलं की मॅडम तुम्ही निवर्गी सरांच्या सूनबाई आहात का? निवर्गी सर, मी ग्रॅज्युएट झालो आहे बरं का, आणि BAला मला शिकवायला निवर्गी सर होते. एवढंच नाही तर जेव्हा माझ्या सासऱ्यांचा अंतिम संस्कार झाला त्यावेळेला त्याची ते जवळ राखण करत बसलेल्या माणसाने माझ्या मिस्टरांना, पतींना सांगितलं की मला सुद्धा निवर्गी सरांनी शिकवलेलं आहे. आणि तो माणूस इतका मोठा होता की माझ्या मुलाचं पूर्ण शिक्षण हे त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी याची ते जवळ रात्रभर जागत बसलेलो आहे. मला वाटतं हा जो एक विचारांचा वारसा आहे, सामाजिक कार्याचा वारसा आहे, तर तो त्यांनी आम्हाला दिला आहे आणि तो वारसा पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या वेळेला आता हे जे पहिलं पाऊल होतं ते मी अगदी प्रामाणिकपणे कबूल करते की अडखळतं पाऊल होतं. पहिलं पाऊल होतं साहित्यातलं. त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा मी म्हणलं की मला आता पुस्तक प्रकाशित करायचं आहे, त्यावेळेला पहिला प्रश्न हा होता की या पुस्तकाला प्रस्तावना कोण लिहिणार, आणि सरांचं नाव समोर आलं. पहिली शंका माझ्या मनात ही होती की एवढे नामवंत गझलकार आपल्यासारख्या नवोदित कवयित्रीच्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहितील का? परंतु सरांनी आनंदाने होकार दिला. त्यानंतर मी अंबाजोगाईला आले, सरांशी बराच वेळ बोलले. त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या, काही शिकवल्या आणि त्या सर्व मी जीवाचे कान करून ऐकल्या आणि त्यानंतर मग ते पुस्तक मी त्यांना दिलं. त्यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना त्या पुस्तकाला लिहिलेली आहे. त्या पुस्तकाची जी पाठराखण आहे ती ज्येष्ठ समीक्षक भू द वाडीकर सर यांनी लिहिलेली आहे आणि ती पाठराखण त्यांनी 2 दिवसामध्ये आम्हाला लिहून दिली आणि ते पुस्तक तयार झालं. त्यानंतर मी कथेकडे वळले. तोपर्यंत मी फक्त कविता लिहित होते, पण त्यानंतर मी कथा लिहायला लागले आणि कथा लिहिल्यानंतर मी माझी पहिली कथा जी होती ती चपराक नावाचं पुण्यातून प्रकाशित होणारं जे मासिक आहे त्याला पाठवली होती. तर माझा असा एक समज होता की आता आपण त्यांना कथा पाठवली आहे म्हणजे ते एक आपल्याला आठवड्यामध्ये उत्तर देतील की ही कथा अशी आहे, याला असं बदला, किंवा मी पुढच्या महिन्याच्या अंकात घेतो वगैरे वगैरे. परंतु त्या संपादकांनी मला फोन केला आणि ते मला म्हणाले की मॅडम तुमची कथा मी वाचली आणि वाचून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं. अहो तुम्ही एवढे वर्ष कुठे होता? तुमचं ही कितवी कथा आहे? तुमचे किती कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत? मी सरांना म्हटलं सर ही मी लिहिलेली पहिलीच कथा आहे. तर त्यावेळेला मग ते सर म्हणाले की आमचा अंक आता तयार झालेला आहे जवळपास, परंतु त्यांनी एक आर्टिकल कमी केलं आणि माझी कथा त्याच्यामध्ये आली आणि अशा पद्धतीने चपराक मासिकामध्ये माझी पहिली कथा छापून आली. त्यानंतर मी अनेक कथा लिहायला लागले. मी बऱ्याच कथा लिहिल्या, 12-13 दीर्घ कथा लिहिल्या आणि पहिला कथासंग्रह तयार झाला तो म्हणजे ती. आता ती या कथासंग्रहाला प्रस्तावना कुणाची घ्यावी हा विचार माझ्या मनामध्ये असताना मला नेहमी असं वाटतं की पूर्वसंचित नावाचा प्रकार खरोखर अस्तित्वात आहे. ईश्वर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्ती नेहमी पाठवत असतो. सांगलीच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य RG कुलकर्णी सर हे आमच्या घरी आले होते आणि त्यावेळेला ती हा कथासंग्रह तयार आहे, याला प्रस्तावना कुणाची घ्यावी असा विचार चालू होता. त्यावेळेला सर म्हणाले की विजयाताई वाड या माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या संबंधातल्या आहेत, मी त्यांना विचारतो आणि त्या जर हो म्हणाल्या मला खात्री आहे की त्या हो म्हणतील. आणि मग त्यांनी संपर्क साधला. विजयाताईंनी असं सांगितलं की मी 1000 पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि आता मी प्रस्तावना लिहायचं बंद केलेलं आहे, परंतु तुम्ही तुमच्या मित्राच्या मिसेसला सांगा की तुझा कथासंग्रह मला पाठव आणि मी तो वाचून मग प्रस्तावना लिहिते. त्यानुसार डॉक्टर विजयाताई वाड यांनी माझ्या पहिल्या कथासंग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि ते पुस्तक मी माझ्या आईला अर्पण केलेलं आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळं तो जो कथासंग्रह आहे तो आज प्रकाशित होऊ शकला नाही. त्यामुळे ते पुस्तक आज तो कथासंग्रह या ठिकाणी नाही आहे, परंतु त्याचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटलं आणि म्हणून मी तो सांगत आहे. त्यानंतर मी शब्दातीत नावाचा अतिलघु कथासंग्रह लिहिला. आता अतिलघु कथासंग्रह हा जो प्रकार आहे हा थोडासा नवीन प्रकार आहे. फक्त 50 शब्द मर्यादेपर्यंतची कथा म्हणजे अतिलघु कथा. अवघ्या 2 ते 3 ओळींमध्ये पूर्ण कथेचं सार तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं असतं, म्हणजे ती कथाच लिहायची असते आणि त्या कथेचा पूर्ण प्रवास हा फक्त 3 ते 4 ओळींमध्ये आपण मांडलेला असतो. तर मी पण ते धाडस करायचं ठरवलं आणि शब्दातीत नावाचा अतिलघु कथासंग्रह तयार झाला. तर त्या कथासंग्रहाला वीरभद्र मिरेवाड सर जे सध्या नवीन लेखक आहेत परंतु फार चांगल्या पद्धतीने ते लिहित आहेत, उत्तम समीक्षक आहेत, तर त्यांनी त्या पुस्तकाला पाठराखण लिहिलेली आहे. शब्दातीतमध्ये मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की शब्दातीत हा अतिलघु कथासंग्रह आहे. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय
आणण्याचा, मांडण्याचा आपला प्रयत्न असतो आणि केवळ याच कारणासाठी शब्दातीत हा अतिलघु कथासंग्रह मी माझ्या पतींना अर्पण केलेला आहे, कारण ते अत्यंत मितभाषी आहेत. मला जेव्हा असं वाटतं की त्यांनी 2 पानं बोलावं तेव्हा ते फक्त 1 ओळ बोलतात, परंतु त्या एका ओळीमध्ये त्या 2 पानांचा पूर्ण आशय सामावलेला असतो. तर त्यामुळे मी म्हटलं की या पुस्तकाच्या प्रस्तावनेसाठी हेच योग्य व्यक्ती आहेत. त्यानंतर मी त्याच्या पुढचा कथासंग्रह लिहिला, तो म्हणजे कथारंग. तो कथारंग आज प्रकाशित झालेला आहे. कथारंग हा माझ्या दृष्टीनं एक थोडासा वेगळा प्रयोग होता. लघुकथा, दीर्घकथा, विनोदी कथा, रहस्य कथा, कौटुंबिक कथा अशा सर्व प्रकारच्या कथांचा एक गुच्छ ज्याप्रमाणे आपण तयार करतो तसा मी तो तयार केला आणि त्याला जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रवीण दवणे सरांनी लिहिलेली आहे. प्रवीण दवणे सरांची आणि माझी ओळख एका कार्यशाळेमध्ये झाली. त्यांनी एक ऑनलाईन कार्यशाळा घेतली होती, त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला होता. त्यावेळेला आमचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर त्यांना मी फोन केला तर त्यांनी आनंदाने लगेच होकार दिला आणि माझ्या कथासंग्रहाला त्यांनी खूप सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. कथारंग हा जो कथासंग्रह आहे तो मी माझ्या भावाला म्हणजे भूषण क्षीरसागरला अर्पण केलेला आहे. त्यानंतर माझा अजून एक कथासंग्रह आलेला आहे, परंतु आज पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे तो कथासंग्रह इथे प्रकाशित होऊ शकला नाही. त्या पुस्तकाचं सगळं तयार आहे, कव्हर तयार आहे, त्याचं प्रूफ रिडिंग झालेलं आहे, प्रस्तावना आलेली आहे, मनोगत झालेलं आहे, कथांचं प्रूफ रिडिंग झालेलं आहे. फक्त काही तांत्रिक थोड्याशा अडचणी आल्या आणि त्यामुळे आम्ही ते करू शकलो नाही. तो अर्थ हा जो कथासंग्रह आहे तो मी माझ्या दोन्ही बहिणींना अर्पण केलेला आहे. त्या कथासंग्रहाचं वैशिष्ट्य हे आहे, म्हणजे जवळपास माझ्या सर्वच कथांचं वैशिष्ट्य हे आहे की या कथा स्त्री केंद्रीय आहेत. स्त्रीला मध्यभागी ठेवून मी त्या कथा लिहिते. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं की मध्यमवर्गीय स्त्रियांचं जीवन जे असतं ते मी फार जवळून पाहिलेलं आहे. स्त्रीच्या जीवनाला सुखदुःखांचे अनेक पदर असतात आणि त्या पदराचा एक एक धागा पकडून जरी आपण लिहायचं म्हणलं तर आपलं पूर्ण आयुष्य संपेल, परंतु ते धागे संपणार नाहीत. त्यामुळे जोपर्यंत ते धागे संपत नाही तोपर्यंत माझं लेखन हे चालूच राहणार आहे. त्या पुस्तकाला जेव्हा प्रस्तावना लिहायची वेळ आली त्यावेळेला मी पद्माताईंना बोलले. पद्माताई हुशिंग या आम्ही विश्वलेखिका या महिला साहित्यिकांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष आहेत आणि मी पण त्या संस्थेची पदाधिकारी आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीवर मी पदाधिकारी आहे. तर त्यांना मी विचारलं की माधवी घारपुरे ताई हे आमच्या सल्लागार समितीवर आहेत. माधवीताई घारपुरे यांना कोण ओळखत नाही. त्यांना त्यांच्या लेखनाबद्दल महाराष्ट्र सरकारने सुवर्ण कमळ प्रदान केलेलं आहे. राष्ट्रपती पुरस्कार त्यांना लेखनासाठी मिळालेला आहे. परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांची जी ओळख आहे ती श्वास या चित्रपटामुळे झालेली आहे. कारण श्वास हा चित्रपटाची जी कथा आहे ती माधवीताईंनी लिहिलेली होती. तर एवढं आदरणीय व्यक्तिमत्व ते आहे, तर त्यांना आपण बोलणार कसं अशी मला भीती वाटत होती. तर पद्माताई म्हणाल्या की नाही नाही, त्या फार प्रेमळ आहे, तू फक्त त्यांना फोन कर आणि बोल. आणि माधवीताईंनी अतिशय आनंदाने माझ्या पुस्तकाला खूप सुंदरशी प्रस्तावना लिहून दिलेली आहे. परंतु ते पुस्तक आज काही तांत्रिक अडचणीमुळे येऊ शकलं नाही. हे झालं माझ्या वैयक्तिक पुस्तकांबद्दल. आता संपादित पुस्तकांबद्दल जी माहिती या दोघींनी सुनंदाताईंनी आणि अर्चनाताईंनी सांगितलेली आहे ती सोडून उरलेली थोडीशी माहिती मी सांगते. साहित्यिक सखी हा त्याच्यामध्ये जेव्हा व्हिडिओ दाखवला तेव्हा त्या दिवशी 175 लेखिका होत्या, पण आज 200च्या जवळपास लेखिका आमच्या ग्रुपवर आहेत. त्या साहित्यिक सखीबद्दल मी एवढंच म्हणेल की सखी सखी जोडली मी, साहित्यिक ग्रुप तयार झाला आणि लेखणी हाती येता जीवनाला अर्थ आला. अनेक साहित्यिक सखी आम्हाला जोडल्या गेल्या. हा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही सातत्यानं विषय देतो, लेखिका लिहित राहतात. त्याचं पुढचं पाऊल आमचं असं होतं. आणि साहित्यिक सखीचं यूट्यूब चॅनल आहे, वेबसाईट आहे, फेसबुक ब्लॉग आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याच्या पुढचं पाऊल होतं ते म्हणजे संपादित पुस्तकं प्रकाशित करण्याचं किंवा तयार करण्याचं. संपादित पुस्तकं ज्या वेळेला आम्ही तयार करायचं ठरवलं त्यावेळेला आम्ही अत्यंत नवख्या होतो. आम्हाला या क्षेत्रातलं काहीही माहिती नव्हतं. तरीसुद्धा आपल्या ग्रुपवरच्या 25 लेखिकांना एकत्र आणून त्यांचा एक कथासंग्रह तयार करायचा असं ठरलं. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे अनेक चांगली माणसं मदतीला येतात. आपल्याला कल्पनासुद्धा नसते की ते केव्हा आणि कशा रूपामध्ये आपल्या समोर येतात आणि आपल्याला मदत करतात. तर ज्या वेळेला तिच्या लेखणीतून हा कथासंग्रह तयार झाला त्यावेळेला प्रस्तावनेसाठी परत स्मिता पेशवे या तुळजापूरच्या महाविद्यालयातल्या निवृत्त मराठीच्या प्राध्यापिका आहेत आणि त्यांचे आमचे ऋणानुबंध असे आहेत की त्यांनी मला सांगितलं की सोलापूरच्या श्रुतिश्री वडगबाळकर नावाच्या ज्या लेखिका आहेत तर त्यांची 27-28 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या लेखनाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ती माझी मैत्रीण आहे
आणि मी तिला विचारते आणि ती काही नाही म्हणणार आहे. आणि त्यांनी विचारलं आणि श्रुतिश्री वडगबाळकर यांनी प्रस्तावना लिहायला मान्य केलं आणि त्याची प्रस्तावना त्यांनी अतिशय सुंदर अशी लिहिलेली आहे. त्यानंतर ओंजळ कवितांची भाग 1 आणि भाग 2. आम्हाला असं वाटलं होतं की 15-20 जणी प्रतिसाद देतील, परंतु 43 कवयित्री बघता बघता जमा झाल्या आणि मग आम्ही 21 कवयित्रींना घेऊन प्रत्येकी 5 कवितांचा एक कविता संग्रह तयार केला, तो म्हणजे ओंजळ कवितांची भाग 1. आणि 22 कवयित्रींना घेऊन प्रत्येकी 5-5 कवितांचा दुसरा कविता संग्रह तयार झाला, ओंजळ कवितांची भाग 2. रेखा जेगरकर या अत्यंत नामांकित कवयित्री आहेत. त्यांना कविरत्न, कविभूषण असे महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की राज कोठावळे नावाचे त्यांचे भाऊ आहेत, जे स्वतःही साहित्यिक आहेत, जे सोलापूरमध्ये आहेत आणि त्यांच्या साहित्यिक वर्तुळामध्ये अनेक दिग्गज साहित्यिक आहेत, तर आपण त्यांना सांगूया. मग आम्ही आमची पुस्तकं त्यांच्याकडे पाठवली आणि मारुती कटक धोंड सरांनी पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आणि वंदना कुलकर्णी मॅडमनी दुसऱ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. त्यांचेसुद्धा मी आज मनपूर्वक त्यांचे आभार मानते. मी त्यांची ऋणी आहे की माझी आणि त्यांची काहीही ओळख नसतानासुद्धा आणि आमच्यातल्या अनेक कवयित्री ह्या नवोदित आहेत तर काही नामांकित आहेत, परंतु याचा काहीही विचार न करता त्यांनी आम्हाला आमचं कौतुक केलेलं आहे आणि आमच्या पाठीशी ते उभे राहिले आणि त्यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना लिहून दिली. साहित्यिक सखी ग्रुपमध्ये आम्ही 5 घरच्या 5 जणी आहोत. आता जेव्हा 5 भांडी एकत्र येतात तेव्हा कधीतरी वाजायची, परंतु मी अगदी आनंदानं खात्रीनं तुम्हाला सांगते की जरी कधी असा आवाज झाला तर घराच्या भिंतीच्या बाहेर तो आवाज आजपर्यंत कधी गेला नाही आणि पुढेही कधी जाणार नाही. या सगळ्यामध्ये आमचे जे प्रकाशक होते गणगोत प्रकाशनाचे पांडुरंग पुठ्ठेवाड सर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. करोनाचा काळ होता आणि पुस्तकं प्रकाशन फारसं कुणी करत नव्हतं, तरीही त्यांनी प्रूफ रिडिंग करून ठेवलं, मुखपृष्ठ बनवून ठेवलं आणि मला असं सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आपल्याला ISBN नंबर हवा आहे, तर जूनमध्ये जेव्हा ISBNचं ऑफिस उघडेल लॉकडाऊनच्या नंतर त्यावेळेला आपल्याला ISBN मिळेल. आणि त्यांनी आम्हाला आमच्या बजेटमध्ये उत्तम अशी पुस्तकं तयार करून दिली, त्याबद्दल मी त्यांचीसुद्धा ऋणी आहे. जेव्हा मी कथा लिहायला लागले तेव्हा काही स्पर्धांमध्ये सुद्धा मी भाग घेतला आणि त्याच्याबद्दल मला काही पारितोषिकंसुद्धा मिळाली आहेत, जी मला आज तुमच्या सोबत शेअर करायची आहेत, कारण खूप वर्षांनी अनेक नातेवाईक माझे एकत्र आलेले आहेत. तर सुरुवातीला मी एक कथा लिहिली होती, भन्नाट विनोदी कथा होती, प्रिन्सिपॉल अँड बाई नावाची, तर ती लोकमतमध्ये छापून आली होती. तर पारितोषिकांच्या बाबतीत मी असं सांगेन की विश्व मराठी परिषद ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी मराठी साहित्यिकांची संस्था आहे. तर त्यांनी जागतिक कथालेखन स्पर्धा घेतली होती, ज्यामध्ये 36 देशातल्या मराठी लेखकांनी भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये माझ्या कथेला विशेष पारितोषिक मिळालं. त्यानंतर मुंबई तरुण भारत 2020 म्हणजे गेल्याच वर्षीचा त्यांनी राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा घेतली, त्यातही मला प्रथम पारितोषिक मिळालं. त्यानंतर स्मृतिगंध प्रतिष्ठानतर्फे निबंध स्पर्धा घेण्यात आली होती, त्याच्यात तृतीय पारितोषिक मिळालं. म्हणजे वेगवेगळ्या जॉनरसाठी अशी बक्षिसं मिळायला सुरुवात झाली. आणि लेख स्पर्धा होती, त्याच्यामध्ये मला मी भेटले नव्याने नावाचा लेख मी लिहिला होता, त्यालाही पारितोषिक मिळालं. अवघ्या 3 दिवसापूर्वी सूर्यांश सांस्कृतिक आणि साहित्यिक मंच चंद्रपूर हा खूप मोठी संस्था आहे चंद्रपूरची, तर त्यांनी जी राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा घेतली त्यामध्ये माझ्या कथेला सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळालं. तर मला असं वाटतं की ही पारितोषिकं का मिळत असावीत आपल्याला, याचा जेव्हा मी विचार करते, मला परत एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगायची आहे की प्रवीण दवणे सरांच्या पुस्तकात असं दिलेलं आहे, ते सरांनी असं लिहिलं की आमचं घर फार छोटं होतं, मी माळ्यावर बसून अभ्यास करायचो, माझी आई खाली बसून वरणाला फोडणीला टाकायची, त्याची सगळी वाफ माझ्या कागदाला लागायची आणि मग सर असं म्हणतात की माझं लेखन वाचकांना एवढं का आवडतं, तर कारण माझ्या लेखनाला माझ्या आईच्या हातची फोडणी असते. तर मला असं वाटतं की मला जर आज पारितोषिकं मिळत आहेत तर त्यामध्ये माझ्या आईनं आमच्यावर केलेल्या संस्कारांचा, विचारांचा तो वारसा जो आम्ही पुढे चालवतो आहे किंवा तिनं आम्हाला जे काही शिकवलं त्याचं हे फळ आहे की त्याच्यामुळं आम्हाला आज पारितोषिकं मिळत आहेत. दुःख व्यक्त करण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी असते. एकाच घरातल्या 4 व्यक्तीसुद्धा आयुष्याला भिडताना वेगवेगळ्या पद्धतीनं भिडतात, परंतु असं असतं की जेव्हा एखादं कार्य उभं राहतं त्यावेळेला आपल्या प्रापांची कटकटी, आपली दुःख, आपलं सुख सगळं बाजूला ठेवून हे लोक एकत्र येतात आणि काम करायला उभे राहतात. मला वाटतं त्यांनाच तर आपण आपली माणसं म्हणतो आणि ती आपली माणसं सगळी समोर बसलेली आहेत. ते नातेवाईक आहेत हे तर आहेच, परंतु जे नातेवाईक नाहीत त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हे कार्य उभं राहण्यासाठी खूप मदत केलेली आहे.
माझे भाऊजी SP कुलकर्णी सर हे माझे मेहुणे कमी आणि भाऊ जास्त आहेत. मी कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून माझ्या अनेक अडचणी त्यांनी सोडवलेल्या आहेत. ते माझी बहीण, माझे भाचे हे सगळे हा कार्यक्रम उभा करण्यासाठी अखंड अहोरात्र राबत आहेत. माझ्या भाच्यांबद्दल काय सांगू मी, ते म्हणतात जसं की दत्ताने 24 गुरु केले होते तसं माझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती माझा गुरु आहे. प्रेम कुलकर्णीला मी रात्री 12 वाजता फोन करून सांगते की अरे मी व्हिडिओ एडिट करत बसले आहे, मला ते व्हिडिओ पुढे जात नाही आहे. तो म्हणतो मावशी थांबता, मी पण लॅपटॉप उघडून बघतो आणि मग सांगतो या ठिकाणी क्लिक कर म्हणजे तुझा व्हिडिओ एडिटिंग कंप्लीट होईल. किंवा मिहिरनी मला एक दिवस फ्लिप बुक कसं करायचं ते 2 तास शिकवलं, फोन चालू लॅपटॉप चालू, आणि तो मला सांगत होता इथं क्लिक कर इथं क्लिक कर म्हणजे तुझं ते सगळं, कारण कम्प्युटरमध्ये मी तेवढी एक्सपर्ट नाही आहे, मला जसं जमतं तसं मी करते आहे. माझ्या भावाचं ऋण मी कसं व्यक्त करू, जो कम्प्युटरचं असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल, माझं कुठलंही काम करण्यासाठी तो कायम तत्पर असतो. माझ्या पतींचा प्रत्येक माझ्या या सगळ्या साहित्यिक प्रपंचाला ठाम पाठिंबा आहे. आणि जसं अर्चनाताई म्हणाला तसं आर्थिक पण पाठिंबा आहे, मानसिक पाठिंबा आहे, कौटुंबिक पाठिंबा आहे, सर्व प्रकारचा पाठिंबा आहे. अनेक वेळा असं होतं की मी लिहित बसलेली असते आणि त्यांना जरी काही काम असेल तरी पण ते मला डिस्टर्ब करत नाहीत की जाऊ द्या, लेखणी चालू आहे, चालू द्या. तर आज मला असं वाटतं की हे जे भाषण आहे तर हा लेखिका म्हणून कृतज्ञतेचा जो सोहळा आपण म्हणतो तसा हा सोहळा आहे की याला जेवढ्यांचे हात लागलेले आहे, जेवढ्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचं ऋण आज मी व्यक्त करत आहे. आणि मला असं वाटतं की असंच आमच्या पाठीशी राहा. आता आगामी आकर्षण काय आहे तर मी सध्या विज्ञान कथा लिहायला शिकते आहे आणि विज्ञान कथांचा एक नॅशनल लेवलवर एक ग्रुप कार्यरत आहे ज्याच्या मेघश्री दळवी म्हणून आहे, त्याच्यानंतर सुबोध जावडेकर सर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये जयंत नारळीकर सर आहेत, अनिल काकोडकर सर आहेत. तर असे अनेक विज्ञान कथा लेखन करणारे जे लोक आहेत तर त्यांच्या ग्रुपमध्ये मी आहे आणि ते आम्हाला शिकवत आहेत. तर ते मी आधी शिकणार आहे आणि त्यानंतर मग मी तो विज्ञान कथा संग्रह लिहिणार आहे. असेच सर्वजणी पाठीशी राहा. साहित्यिक सखी ग्रुपला मी फक्त एवढंच सांगेन की आपण कायम अशाच सोबत राहूया. साहित्यिक सखीवरच्या अनेक मैत्रिणी अशा आहेत की ज्यांनी आम्हाला कधीच पाहिलेलं नाही, ज्यांचा आमचा संपर्क हा फक्त व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आलेला आहे. तर तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आपल्या कथा पाठवल्या, कविता पाठवल्या, जितके पैसे, कारण संपादित पुस्तकाला कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही ते पुस्तक तयार केलेलं आहे. तर प्रत्येकीने आम्हाला अगदी वेळेवर पैसेसुद्धा पाठवले आणि त्यांनी आता लॉकडाऊनच्या काळामुळे कधी कधी उशीर झाला, काही पुस्तकं लवकर आली, काही उशीर आली, परंतु तरीही त्यांनी आमच्यावर तो विश्वास ठेवला. तर त्यांचं हे जे ऋण आहे माझ्यावरचं, त्या ऋणात मी कायम राहू इच्छिते. तुम्हा सर्वांना परत एकदा धन्यवाद देते. राजपंखे सरांचे विशेष आभार पुन्हा एकदा मानते, कारण पहिल्या अडखळत्या पावलाला माझ्या पंखामध्ये बळ भरण्याचं, माझ्या पाठीशी उभं राहण्याचं, धीर देण्याचं, कौतुक करण्याचं आणि त्यांच्या खास स्टाईलमध्ये धन्यवाद महोदया म्हणत त्यांनी मला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. खरं, अगदी खरं, सुंदर, सरस प्रस्तुती. आत्तापर्यंतचा अश्विनीताईंचा लेखनाचा प्रवास कसा होता हे त्यांच्या तोंडून आपण ऐकलंच. त्यांच्या पुढील लेखनासाठी आपण त्यांना भरभरून शुभेच्छा देऊ. यानंतर साहित्यिक सखी ग्रुपच्या उत्साही सखी सायली कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. मनपूर्वक नमस्कार. मला वाटतं भावना सगळ्यांच्याच मध्ये असतात, पण भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कला. मग ही कला खूप साऱ्या आहेत, म्हणजे वक्तृत्व म्हणूया, रांगोळी म्हणूया, मेहंदी म्हणूया, लिखाण म्हणूया, वाचन. पण तुझ्यामध्ये लेखिकेचा किंवा तू लिहू शकतीस किंवा तू लिहिलं पाहिजेस हा जो काही आग्रह होता की हा जो काही धाक होता तो लावला आशू मावशीनी आणि तिच्याचमुळे हा प्रवास चालू आहे. म्हणजे आईवडिलांचा पाठिंबा तर आहेच आहे, तो सगळ्यांनाच असतो, पण एक धाक लावणारं कोणीतरी पाहिजे ज्याला आपण घाबरतो, ते आशू मावशी. आणि तिच्याचमुळे आजपर्यंतचा काय जो काही प्रवास आहे हा 1-1.5 वर्षातला हा शक्य झाला आहे. म्हणजे आता आशू मावशीचा फोन येईल आणि आता ती रागवल म्हणून मी काय आता टायटल देऊ, काहीतरी आज टायटल नाव सांगते, उद्या 4 ओळी लिहिते, परवा कथा लिहिते. हा प्रवास इथनापासून सुरुवात, ते आता मावशी मला हा नवीन सुचला आहे काहीतरी, बघ कसा वाटतो. हा प्रवास पूर्ण होतोय तो फक्त मावशीमुळे. आणि हे जे काही पुस्तकाचं स्वप्न आहे ते अगदी अलगद हातात आणून दिल्यासारखं झाले, ते फक्त या 5 जणींच्या अथक प्रयत्नांमुळे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानते. आणि
मावशी पुढचं पुस्तक मला अर्पण कर, हे आत्ताच मी तुला सांगेन. तर मी खरंच तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद मानून थांबते. थँक्यू. ताईंच्या बोलण्यामधलं सामर्थ्य आपल्याला जाणवलंच असेल. त्यांच्या प्रेमळ आग्रहाची पूर्तता अश्विनीताई नक्कीच करतील अशी मी त्यांना शाश्वती देते. प्रकाशन सोहळ्याला लाभलेले प्रमुख अतिथी प्रसिद्ध गझलकार माननीय डॉक्टर मुकुंद राजपंखे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. याचा आरंभी मनस्वी आनंद व्यक्त करतो. उदगीरहून अंबाजोगाईला येऊन आणि आदरणीय SP कुलकर्णी सरांच्या घरी या पद्धतीचा पुस्तक प्रकाशन सोहळा सखी मंचच्या वतीनं, साहित्यिक सखी मंचच्या वतीनं इथं जो संपन्न होतो आहे, ही अंबाजोगाईकरांसाठी ऐतिहासिक घटना आहे. एका वेळी 9 पुस्तकं प्रकाशित होणं हे नवल आहे. आणि नवल दुसरं या अर्थानं की हे सगळे पुस्तकं माय बहिणींनी लिहिलेले आहेत, स्त्रियांनी लिहिलेले आहेत. आणि हे सगळे पुस्तकं त्यांच्या जिव्हाळ्याच्या विश्वामधले आहेत. स्त्री विश्व म्हणून ज्याला आपण ओळखतो, स्त्री मानस म्हणून ज्याला आपण ओळखतो, बाईचं मन म्हणून ज्याला आपण ओळखतो, ह्या अतिशय संवेदनशील विषयावरती हे सगळे पुस्तकं बेतलेले आहेत. यासाठी अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या वतीनं, साहित्याचा वारसा असलेल्या मुकुंदराजांच्या वतीनं, दासोपंतांच्या वतीनं आपल्या सर्वांचं अंबानगरीमध्ये हार्दिक स्वागत. आणि आपल्या सर्वांचं आपण एक सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून हार्दिक अभिनंदन करूया. या वास्तूमध्ये आज हा जो साहित्याचा जागर घडून येतो आहे सर, कदाचित या वास्तूच्या इतिहासामध्ये हा अतिशय सुंदर सुवर्ण अक्षरानं लिहावा असा क्षण आहे की सासू जवळ आहे आणि या विचारमंचावरती बाजूला बसून आहे. इतकं बिझी शेड्यूल असताना SP कुलकर्णी सर कॉलेजमध्ये गेले, रिपोर्ट सबमिट केला, परत वापस आले. हे बहिणीसारख्या असलेल्या मेहुणीचा धाक आहे. आणि स्वतः आदरणीय डॉक्टर महेश निवर्गी सर, ज्यांचं नाव म्हणजे गुणवत्ता, नाव, नांदेड विद्यापीठाचा इंग्रजी विभाग आणि त्या विभागात सुरू असलेलं इंग्रजी विषय, इंग्रजी भाषा आणि इंग्रजी साहित्याचं संशोधन विश्व समृद्ध करणाऱ्या आमच्या जिव्हाळ्याच्या, अत्यंत जिव्हाळ्याच्या मनुष्याचं नाव आहे डॉक्टर महेश निवर्गी सर. आणि त्यांच्या खंबीर पाठिंब्यानं अश्विनीताईंची 3 स्वतःची पुस्तकं, त्यासोबत 2 संपादित कथासंग्रह, अजून 2 कविता संग्रह, इथं जेवढे पुस्तकं प्रकाशित झाले त्यातले इंडिव्हिज्युअल 1-2 पुस्तकं सोडले तर सगळ्या पुस्तकांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळं हा जो काही पुस्तक निर्मिती प्रक्रियेचा सोहळा जो आहे, पुस्तक प्रकाशन करण्याचा जो सोहळा आहे, जो अतिशय कठीण आहे. लिहून खूप लोक ठेवतात, परंतु प्रकाशनाचं दार त्यांच्यापर्यंत पोचत नाही किंवा ते त्या प्रकाशनाच्या दारापर्यंत पोचत नाही. जसं मॅडम मगाशी बोलताना म्हणाल्या, खूप लिहून ठेवलं, परंतु अश्विनीताईंमुळं ते पुस्तक रूपानं प्रकाशात आलं. हे असं लिहिणाऱ्या भगिनींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं असो, त्यांची वेबसाईट तयार करणं असो, त्यांच्या कविता यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड करणं असो, फेसबुकावरती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालवणं असो, अशा सगळ्या गोष्टींना उदगीरसारख्या
ज्या शहराला नायडोळे सरांचा वारसा आहे, उदयगिरी महाविद्यालयाचा वारसा आहे, शिवाजी महाविद्यालयाचा वारसा आहे, अशा साहित्यिक, सांस्कृतिक आणि येऊ घातलेल्या 17 सप्टेंबरच्या निमित्तानं जो हैदराबाद मुक्ती संग्रामाचा समृद्ध इतिहास ज्या गावाच्या, ज्या मातीच्या पाठीशी आहे, अशा गावातून ही साहित्य संस्कृती, विशेषतः निवर्गी सर, महिलांच्या साहित्य निर्मितीची संस्कृती, हा इतिहासानं दखल घ्यावा असा विषय आहे की एका गावच्या 4 मैत्रिणी 5 मैत्रिणी एकत्रित येतात आणि महाराष्ट्रातल्या 200 लिहिणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करतात, त्यांना लिहिण्यासाठी प्रेरित करतात, तर पुस्तक छापण्यासाठी प्रेरित करतात. 2-3 पुस्तकं ऐनवेळी आली आणि दूर दूरहून ती प्रकाशनासाठी इथं उपलब्ध झाली आहेत. हे करण्यासाठी आमच्या अश्विनी ताईंनी जी मेहनत घेतली आणि त्यांच्यासोबत या सगळ्या संपादिका म्हणून, कथासंग्रहाच्या संपादिका, कविता संग्रहाच्या संपादिका म्हणून ज्या भगिनींनी सगळ्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्यांचा परिणाम आज इतका सुंदर दिसून येतो आहे की या सगळ्या महिला जबाबदारीनं काही बोलू पाहत आहेत, लिहित आहेत. लिहिलेलं सगळ्यांपर्यंत जावं ही त्यांची आंतरिक इच्छा. अशा पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेजण बघतो आहोत. ही अतिशय दर्जेदार, आनंददायी घटना. आपण निवडक जरी असलो तरी आपण प्रत्येकजण हजाराचे प्रतिनिधी आहोत. अशा 20-25 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा ऑनलाईन स्वरूपाचा, उद्या आमच्या नागेश महोदयांच्या यूट्यूबच्या, फेसबुकच्या वेगवेगळ्या कारणांनी हा वैश्विक स्वरूपावर, पातळीवर जाणारा उपक्रम आहे. आणि मला आपल्याला सांगायला, अतिशय नम्रपणे सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या क्षीरसागर सरांनी आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये राज्यशास्त्रासारखा दर्जेदार विषय अंतःकरणपूर्वक स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये शिकवला, त्यांचं आमच्यावरती ऋण आहे सर. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कदाचित अश्विनीताईचा कविता संग्रह प्रस्तावना लिहिण्यासाठी माझ्याकडे आला असेल आणि तो माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझे विद्यार्थी, जे आदरणीय निवर्गी सरांचे सहकारी आहेत, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण जोगदंड आणि आदरणीय डॉक्टर महेश निवर्गी सर, या दोघांनी आग्रहपूर्वक या पुस्तकावरती लिहावं असं अधिकारवाणीने जेव्हा सांगितलं तेव्हा ते पुस्तक मी चाळलं. आणि मग चाळत असताना माझ्याच महाविद्यालयात आदरणीय निवर्गीताईंच्या, अश्विनीताईंचा भाऊ कार्यरत आहे, प्राध्यापक आहे. असे सगळे ऋणानुबंधाचे धागे आहेत सर. आणि अंबाजोगाई शहराला स्वतःची म्हणून एक साहित्याची, संस्काराची, जगण्याची एक उत्तम रीत असलेलं हे गाव असल्या कारणानं इथं माणसांवर प्रेम करणारे, विचारांवर प्रेम करणारे, माणसाच्या अंगी असलेल्या गुणवत्तेवर प्रेम करणारं हे गाव असल्यामुळं इथं साहित्याचे खूप सारे उत्सव होतात. हा उत्सव, हा लॉकडाऊन वगैरे जर नसता तर कदाचित आपल्या अंबाजोगाईच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या मंचावरून आपल्याला पाहायला मिळाला असता. मुकुंदराज सभागृहामध्ये म्हणा, विलासराव देशमुख सभागृहामध्ये अजून खूप लोकांपर्यंत तो निश्चितपणे गेला असता आणि खूप लोकांना प्रेरित करणारी ही घटना आहे. या 60 पुस्तकांवरती चिंतन करत असताना माझी सवय आहे, मी काही वाचलं की टिपून ठेवतो. मला आवडलेल्या गोष्टी या 7ही पुस्तकांवर वाचत असताना रात्री जवळजवळ 12:30 वाचत बसलो होतो. सकाळी 4:30-5ला उठल्यानंतर पुन्हा वाचत बसलो. सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत वाचत बसलो होतो. या पुस्तकांमध्ये मला जे जाणवलं, आल्याबरोबर आदरणीय निवर्गी सर, जेव्हा आम्ही खाली बसलो होतो तेव्हा मी म्हणालो, सर या सगळ्या पुस्तकांमध्ये मला कथेची पुस्तकं, विशेषत्वानं कथेची पुस्तकं त्या दर्जाची वाटली आहेत ज्या दर्जाचे
रारम बोराडे यांच्याकडे कथाकार म्हणून आपण बघतो, ज्या दमा मिरासदारांकडे कथाकार म्हणून आपण बघतो, यांच्या 4 कथा एका बाजूला ठेवाव्या आणि या पुस्तकातल्या 4 ज्या इथं उपस्थित असलेल्या लेखिका आहेत त्यांच्या कथा एका बाजूला ठेवाव्या. आपण वाचून बघावं, तुलनात्मक अध्ययन करून बघावं. सर तसूवरही कमतरता जाणवणार नाही इतक्या उत्तम दर्जाच्या आशय संपन्न या सगळ्या कथा आहेत. मी काढलेलं एक टिपण मी जाणीवपूर्वक आपल्यासमोर ठेवतो. या 4ही कथांमध्ये मला असं जाणवलं, बोलण्यामधून आलं की 4-5 लेखिका येणार आहेत. वेळेच्या कमतरतेमुळं मी त्या 4-5 कथा सुरुवातीला वाचून बघितल्या, ज्यांची नावं संपादक म्हणून मुखपृष्ठावर आहेत. म्हटलं अगोदर त्यांच्याच कथा एकदा वाचूया, म्हणजे मग बाकीच्या कथांना आपल्याला वाचायचं की नाही हे ठरवता येईल. ज्यांनी पुढाकार घेतला आहे, विशेष करून या कथासंग्रहाचा, काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा करत असताना ज्या कथा आपण कथारंगमधून मांडल्या, ज्या कथा संकलित स्वरूपात संपादित केलेल्या आहेत, अलख नावाचा एक शब्द आहे. यापूर्वी मी या पद्धतीच्या कथा वाचल्या नाहीत. अति लघु कथा यासाठी मी मोबाईलवर नंतर सर्च केलं. ही अति लघु कथा काय प्रकार आहे? आता सूत्रसंवाद वगैरे करत असताना आणि अश्विनी ताईंनी सुद्धा सांगितलं की केवळ 50 शब्दांपर्यंतच त्या कथेची मर्यादा आहे. कवितांमधून जो आशय गझलकार 2 ओळीमध्ये सांगतो त्याला शेर म्हणतो आपण. कवींसाठी अजून थोडीशी मोकळी, त्यांनी 4 ओळीत तो आशय सांगावा त्याला 4 ओळी म्हणतो आपण. गझलेमध्येच तो तसा आशय सांगायचा असेल तर त्याला मुक्तक म्हणतो आपण. तर तो लघुत्तमता ज्या कथेचा स्वभाव आहे अशी अति लघु कथा अलख असं नाव देऊन अश्विनी ताईंनी 8 कथा एकाच कथेमध्ये 1, 2, 3, 4 अशा स्वरूपाच्या 8 कथा सांगितल्या आहेत. आणि नंतर मग 3रं 4थं पुस्तक हाती घेतल्यानंतर लक्षात आलं की पुन्हा या 8 कथा तर राहू द्या बाजूला, अशा स्वतंत्र कथांचं पुस्तकच एक छापलं आहे. निवर्गी सर कदाचित अशा पद्धतीचं कथेचं हे मराठी साहित्यातलं पहिलं पुस्तक असावं. माझं अज्ञान असू शकेल, आपण ज्ञानात भर पाडावी, सर्च करून पाहावं. अति लघु कथा या साहित्य प्रकारात अजून कोण्या लेखकानं, कवयित्रीनं, कथाकारानं, कादंबरीकारानं या कथा प्रकारात स्वतःच्या 70-80 कथा लिहिल्या आहेत का? 2 ओळींची लघुकथा मला माहीत आहे, त्याच्याही पुढे जाऊन ताईंनी एकाच ओळीची लघुकथा लिहिली आहे. हे जे ब्रिव्हिटी, लघुत्तमता, हे कधी काळी 16व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्यामध्ये, निबंधामध्ये हा साहित्य प्रकार जेव्हा फ्रान्सिस बेकननं आणला, लघुत्तमता, ब्रिव्हिटी, शॉर्टेस्ट एसे, तशी ही शॉर्टेस्ट स्टोरी, अगदी शॉर्ट मधली शॉर्ट स्टोरी किती ओळीची असावी? ती एकच ओळीची. यासाठी त्या एका ओळीत काय दर्जा लागत असणार आहे, त्या 2 ओळीमध्ये काय दर्जा हवा आहे, त्या 4 ओळीमध्ये, 5 ओळीमध्ये, 7 ओळीमध्ये, 10 ओळीपर्यंतचा शब्द मर्यादा केवळ 50च. जसं हायकूमध्ये 15 शब्दांचीच, मुळाक्षरांचीच मर्यादा आहे, तसं या कथेमध्ये स्वतःचं एक वेगळं नाव, स्वतःची एक वेगळी जागा, स्वतःचं एक वेगळं अस्तित्व, स्वतःच्या वेगळ्या कथासंग्रहाच्या माध्यमातून आणि संकलित केलेल्या कथांमधून अश्विनी ताईंनी केलेलं आहे. हे मला इथं आवर्जून नमूद करायचं आहे.
दुसरा अजून एक कथेचा प्रकार आहे चीक. म्हणजे चीक काय आहे बाबा, त्यासाठी पुन्हा शोध घ्यायला सुरुवात केलं. म्हणजे छोट्या छोट्या मोठ्या शब्दांची शॉर्ट फॉर्म करून मराठीमध्ये चीक, चित्रकथा, पिक्टोरियल स्टोरीज, चित्रकथा. एक चित्र आहे त्यावरती लिहायचं आहे किंवा हे लिहिलं आहे त्यातून एक चित्र उमटणार आहे. लघुकथा, नवलकथा, रहस्यकथा, बालकथा, कितीतरी कथांचे प्रकार आहेत. त्यातला आपण लोकांनी हा जो अतिशय छोट्या स्वरूपामध्ये आणि उत्तम दर्जाचा आशय देणाऱ्या कथा ज्या इथं प्रकाशित केल्या त्या सगळ्यांनी वाचाव्या अशा आहेत. आणि बाकी 3 लेखिकांनी इथं ज्या कथा इथं या पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्या त्याही बद्दल मला सांगायचं आहे. दोन लेखिकांनी एक विषय हाताळला आहे बघा. पुन्हा पहिली कथा अश्विनीताईची आहे आणि दुसरी कथा त्यांच्या इथं बसलेल्या भगिनीची आहे. आजी दत्तक घ्यायची. हे नवल यापूर्वी कुणी ऐकलं नसेल, पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे आदरणीय कुलकर्णी सर की आजी सुद्धा दत्तक घ्यावी लागते आहे. मुलगा दत्तक घेण्याबद्दल आपण ऐकलं आहे, परंतु अश्विनीताई मुलगी दत्तक घेण्याबद्दल बोलत आहेत. हे जे जगणं बदलत चाललं आहे ना त्याची नोंद आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि ही नोंद घेण्यासाठी उदगीरमधून, ज्याला शहरही म्हणता येणार नाही, परंतु संस्कृतीचा वारसा इतका जबरदस्त आहे, विचाराचा, लेखनाचा वारसा इतका जबरदस्त आहे की या गावातल्या महिला सांगत आहेत की आता मुलगा वगैरे दत्तक तुम्ही घेत बसा, प्रॉपर्टीला मालक म्हणून, म्हातारपणाला आधार म्हणून तुम्ही घेत बसा, परंतु आई म्हणून मला मूल जवळ हवं आहे, माझ्या जवळ हवं आहे, मला ते वाढवायचं आहे. हे एखाद्या भगिनीला वाटणं, हे एखाद्या आईला वाटणं, हे अंतःकरणाला स्पर्शून जाणार आहे. आणि त्याच्यासोबत आजी पण, जिचे 3 मुलं डॉक्टर, इंजिनियर आहेत, एक मुलगी आहे, सगळे विवाहित झाले, सगळे पुणे मुंबईला गेले. आता जवळ कोण आहे? म्हातारपणी आपला काठीचा आधार कुठं आहे? सर, ही कथा वाचल्यानंतर मी थोडासा विचार केला, सामाजिक व्यवस्थेचा विचार केला की हे आपण नोकरी करणारे लोक, नोकरीच्या निमित्तानं आपली गावं सोडतो, मुंबईला जातो, पुण्याला जातो, दिल्लीला जातो, फॉरेनला जातो, उमेदीच्या काळात पैसा कमावतो. नंतरच्या काळात आपलं काय आहे? नंतर काय? मुलं जे अमेरिकेला गेले, तिकडंच सेटल झाले, त्यांचे लेकरं तिकडंच शिकायले, ते तिकडंच सेटल होतील, ते वापस येणारच नाहीत. भूषण, ते वापस येणारच नाहीत, ते तिकडंच. आपलं काय? आपल्या गावात वाडा आहे, त्याचं काय? आपल्या गावात 2-4 एकर शेत आहे, त्याचं काय? आपला चुलता गावात सरपंच आहे, त्याचं काय? आपला भाऊ अंबाजोगाईचा नगरसेवक आहे, त्याचं काय? तो गाव धरून आहे. आपण कामाच्या निमित्तानं, नोकऱ्यांच्या निमित्तानं, उद्योगांच्या निमित्तानं गावं सोडली, दूर गेलो, पण आपल्या बापाचं मन आपल्या गावातून बाहेर निघत नाही, आपल्या आईचं मन आपल्या गावातून बाहेर निघत नाही. तिला 4 महिने पुण्याला घेऊन जरी गेलो तरी ती पुण्याच्या वातावरणामध्ये रमत नाही. तिला कधी एकदा वापस यावं वाटतं, गल्लीतल्या 4 मैत्रिणींसोबत बसावं वाटतं. हे जे समाजाचं बदलतं रूप आहे ना, ते कथेतून इतकं जबरदस्त पद्धतीनं जे मांडलं आहे ना, त्याला तोड नाही.
मला माझीच एक कविता त्या निमित्तानं आठवली. ह्या अशा सगळ्या विखुरलेल्या भावंडांसाठी मी ती लिहिली होती की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा. ज्या आई बापांचे लेकरं बाहेर गावी आहेत, दूर दूरवर आहेत आणि ते एकटे दुकटेच आपल्या गावी आहेत, पुतण्यांचा वगैरे आधार घेऊन राहत आहेत, निराश्रित व्हावेत असं जगत आहेत, अशा लोनली आयुष्य जगणाऱ्या आई बापांसाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी लिहिलं होतं की मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा. मया पातळ करू नकोस गावाकडे येत जा, कधी मधी मायबापाला तुझ्या घरी नेत जा. तुझे लेकर बाळ बायको तुझं जग सुखात ठेव. भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव की तुझे लेकर बाळ बायको तुझं जग सुखात ठेव. भावा बहिणीला बोलताना साखर थोडी मुखात ठेव. त्यानंच शाळा शिकवली र सावकाराचं ऋण काढून. कांदा तुला चारला होता कुपाटीतलं मोहोळ झाडून. छपरी झडली माळवत पडलं खंगून गेली तुझी माय. छपरी झडली माळवत पडलं खंगून गेली तुझी माय. पडून राहते हलत नाही बापाचा बी लंगडा पाय. आणि मव्हा लोक साहेब हाय घोकत राहतय म्हातार. मव्हा लोक साहेब हाय घोकत राहतय म्हातार. दारी अंगणी झांजऱ्या देत खोकत राहतय म्हातार. कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची. शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची. कधीच तुला आठवण कशी येत नाही गावाची. शाळा नदी डोंगर जत्रा सुरपाट्याच्या डावाची. भलते सलते वाईट बघते शान शोक सोडून दे. आपला गाव आपली माणसं आपुलकीनं जोडून घे. तुझ्या शहरी गरजांमधून 10-5 साठवत जा. तुझ्या शहरी गरजांमधून 10-5 साठवत जा. दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा. दरमहा अर्धी कोर भाकर गावी पाठवत जा. हे शहरामधून नोकरी करणारे आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांनी कधीतरी निदान जत्रेच्या निमित्तानं, निदान सण समारंभाच्या निमित्तानं, निदान अशा उत्सवांच्या निमित्तानं आपल्या गणगोतात यावं, आपल्या जिव्हाळ्यात यावं, आपल्या आपुलकीच्या माणसांमध्ये यावं. साहित्य याच्यासाठी आवश्यक आहे. आपण विज्ञानाच्या काळात, तंत्रज्ञानाच्या काळात, संगणकानं जोडल्या गेलेल्या माणसांच्या काळामध्ये जगतो आहोत. अशा वेळी सुद्धा अंतःकरणाचं वाळवंट होता कामा नये यासाठी आपल्यासारख्या ग्रुपची गरज आहे, आवश्यकता आहे. ही अशी पुस्तकं छापून आपण आपल्या अंतःकरणाचा इतिहास लिहितो आहोत. ते खानदानाचा परंपरांचा राहू द्या बाजूला, आपल्या मनातल्या भावनांचा इतिहास आपण लिहितो आहोत की या तारखेला माझ्या मनात काय आंदोलनं चालू होती, या दिवशी माझ्या मनात कुठला आगडोम उठला होता, या दिवशी मी तो प्रसंग किती संयमाने हाताळला. या गोष्टींच्या नोंदी करत जाणं हे कथा लिहिणं आहे, निबंध लिहिणं आहे, कविता लिहिणं आहे, नाटक लिहिणं आहे. ज्यांना स्वतःशी खरं खरं बोलता येतं त्यांचं कवितेच्या प्रांगणामध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. खरं बोलता येईल, स्वतःला खरं बोलता येईल. कविता लिहिण्याची ही पहिली अट आहे दॅट यू नीड टू बी ट्रस्टवर्दी फॉर युअर सेल्फ. तुमच्यावरती, मग नंतर इतरांचा वगैरे बसेल न बसेल तो भाग सोडून द्या. तुमच्यावरती तुमचा विश्वास, तुम्ही तितक्या लेवलवर स्वतःशी प्रामाणिक राहणं, ती सिन्सिअरिटी तुम्ही मेंटेन करणं. आणि महिलांनी इतकी संवेदनशीलता दुसऱ्या कुठल्याही विश्वामध्ये सापडणं शक्य नाही सर. साने गुरुजींनी जेव्हा श्यामची आई पुस्तक लिहिलं तेव्हा त्यांच्या अंतःकरणाबद्दल खूप लोकांनी बोललं की आई होऊन एखादा पुरुष इतक्या बारीक सारीक नोंदी कसा काय करू शकतो. ती
त्या दर्जाची संवेदनशीलता जी मुळात स्त्रियांच्या अंगी आहेच, ती फक्त प्रज्वलित झाली पाहिजे, पुलकित झाली पाहिजे, प्रसन्न झाली पाहिजे, प्रसव झाली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मग आमच्या निवर्गी सरांसारख्या भल्या अंतःकरणाचा अश्विनीताईसारख्या संवेदनशील मनाला पाठिंबा लागतो. त्यासाठी भूषण सारखा भाऊ मग आपल्या बहिणीला माझ्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात घेऊन येतो आणि मग तास 2 तास चर्चा कधी केव्हा कशी चालत राहते आम्हाला कोणालाच कळत नाही. हसते परहसते उत्तम दर्जाचा आशय एकमेकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेची गोष्ट होऊन बसली आहे. आणि अशा काळात तो पुस्तक रूपानं पोहोचवता येणं हे किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येईल. एक दीर्घ कविता लिहिली होती, राम आपल्याला आज का माहित आहे की कोणीतरी वाल्या कोणी नावाचा कवी होता आणि त्यानं कविता लिहिली म्हणून आज राम आम्हाला माहित आहे. कृष्ण आमच्या स्मरणात आठवणीत रोजच्या जगण्यात आज का आहे. कुणीतरी व्यास नावाचा कवी होता आणि त्यानं कविता लिहिली, ती कविता अजूनही वाचली जाते. हे साहित्यावरचं आपल्या संस्कृतीवर झालेलं मोठं ऋण आहे की आपल्या कवितांनी आपले महापुरुष जतन करून ठेवले. या कविता संग्रहांमधून मुलींवरती कविता आहेत, बापावरती कविता आहेत, आईवरती कविता आहेत, गणगोतावरती कविता आहेत. मी हे आपल्याला नमूद करतो की या पुस्तकांमधून जेवढी माणसं आहेत ना, तेवढी सगळी माणसं या पुस्तकानं अजरामर केली आहेत, अजरामर केली आहे. आज आपण आहोत, उद्या असणार नाहीत कदाचित, परंतु ही पुस्तकं असणार आहेत. माणूस अमर कसा होतो तर हा असा पुस्तकांच्या रूपाने. तुम्ही घर बांधलं, 100 वर्ष राहील. 100 वर्ष झाली की नगरपालिका म्हणेल आता या घराचं आयुष्य संपलं, हे पाडून टाका, डिमॉलिश करा. हे पुस्तक डिमॉलिश करा असं कोणी म्हणणार नाही. यात जतन झालेले स्त्री पुरुष कोणी काढून टाकू शकणार नाही. तुम्ही चांगला वाईट जो काही शब्द त्यात छापला आहे त्या शब्दाला मरण नाही, त्या शब्दाला मरण नाही सर. इमॉर्टल आहे, ते अमर आहे, अजरामर आहे. की आपल्याला असा अजरामर शब्द लिहिण्यासाठी कुणीतरी निवडलं आहे आणि तिचं नाव प्रतिभा आहे, तिचं नाव सरस्वती आहे, तिचं नाव सावित्री आहे. त्या प्रतिभेनं आपली निवड केली आहे हे लिहिण्यासाठी. हे त्या वयात त्या व्यक्तीला कळणं आणि कळत नसेल तर मग ते अजून कोणीतरी कळवणं हे कसं महत्वाचं आहे. जसं अश्विनीताईनं भाचीला कळवलं. या लॉकडाऊनच्या वर्षाच्या 1.5 वर्षाच्या काळात ती लिहायला सुरुवात झाली. आता जरा कल्पना करा अश्विनीताईच्या वयात तिची काय पुस्तकं येतील, तिच्या किती कथा असतील, तिच्या काय कविता असतील. हे असं या नभाने या भुईला दान द्यावे तसं आहे ते. हसते परहसते चांगल्या गोष्टी एका पिढीनं दुसऱ्या पिढीपर्यंत, एका माणसानं दुसऱ्या माणसापर्यंत पोचवत जाण्याचं काम आपल्या साहित्यिक ग्रुपच्या वतीनं आपण सगळ्या मैत्रिणी मिळून ज्या करता आहात ना, हे फार मोठं ऐतिहासिक काम आहे. कधी काळी वसंत बापट, मंगेश पाडगावकर हे असे कवी एकत्रित येऊन गावोगावी कविता म्हणत फिरायचे. त्याचा परिणाम त्यांच्या नावे इतिहास लिहिला गेला. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर आपण त्यांना मान्यवर कवी म्हणून स्वीकारलेला आहे. आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा म्हणून आपण त्यांना जतन केलं आहे. तसंच तुम्ही 5 जणी या फोटोमध्ये ज्या आहात ना,
उदगीर या गावाचं नाव साहित्याच्या विश्वामध्ये नाय डोळे सरांच्या नंतर तुम्ही अजरामर केलेलं आहे.